हॅलो फ्रेंड्स, ऑकर्ड सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लोशो ग्रिड कसं बनवतात, लोशो ग्रिड म्हणजे काय हे सर्व पाहणार आहोत. तुम्ही तुम तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थ शिवाय तुमच्या आई, बहीण, भावाची, मित्रमैत्रिणींची डेट ऑफ बर्थ घेऊन त्याचं ॲनालिसिस करू शकता. त्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे डेट ऑफ बर्थ आणि मुलांक आणि भाग्यांक. जी तुमची डेट असते तोच तुमचा मुलांक असतो. जर तुमचा जन्म सिंगल डिजिटमध्ये असेल, म्हणजेच 1 ते 9 मध्ये झाला असेल, तर तोच तुमचा मुलांक असतो. जर तुमचा जन्म डबल डिजिटमध्ये म्हणजेच 10 ते 31 मध्ये झाला असेल, त्या डबल डिजिटला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर जी संख्या मिळते तो तुमचा मुलांक असतो. उदाहरणार्थ बघूया. जर तुमचा जन्म 28 तारखेला झाला असेल तर 2 + 8 म्हणजेच 10 येतात. परत त्याला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 + 0 = 1 म्हणजेच या व्यक्तीचा मुलांक हा 1 आहे. आता भाग्यांक कसा काढायचा आहे ते पाहूया. एक डेट ऑफ बर्थ घेऊया आपण. 11 डिसेंबर 1994 ही डेट ऑफ बर्थ घेतली आपण. यामध्ये आपण या व्यक्तीचा भाग्यांक कसा काढायचा ते पाहूया. 1 + 1 + 1 + 2 + 1 + 9 + 9 + 4 म्हणजे त्याची पूर्ण बेरीज येते 28. परत या 28ला सिंगल डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे 2 + 8 म्हणजेच 10 येतो. परत त्या 10ला 1 + 0 = 1 म्हणजे या व्यक्तीचा भाग्यांक हा 1 आहे. आज आपण लोशो ग्रिडचं कॉम्बिनेशन पाहणार आहोत. स्क्रीनवर एक ग्रिड दिसत आहे, त्याला लोशो ग्रिड म्हणतात. यामध्ये जे नंबर ज्या ठिकाणी आहे तेच नंबर आपल्याला त्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. चला तर मग यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहेत. यामध्ये 1 ते 9 मधले अंक वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले आहेत. यामध्ये कुठल्याही रो किंवा कॉलमची बेरीज करून पाहिली तर त्याची बेरीज 15 येते. कोणत्याही डायगोनलची बेरीज करून पाहिली तरी त्याची सुद्धा बेरीज 15च येते. लोशो ग्रिडमध्ये नंबर कसे भरतात ते पाहूया. लोशो ग्रिडमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल 492. यामध्ये 4 हा अंक राहूला रिप्रेझेंट करतो. 9 हा अंक मंगळाला रिप्रेझेंट करतो. 2 हा अंक चंद्राला रिप्रेझेंट करतो. 3 हा अंक गुरु ग्रहाला रिप्रेझेंट करतो. 5 हा अंक बुधला रिप्रेझेंट करतो. 7 हा अंक केतूला रिप्रेझेंट करतो. 8 हा अंक शनीला रिप्रेझेंट करतो. 1 हा सूर्याला रिप्रेझेंट करतो. 6 अंक शुक्राला रिप्रेझेंट करतो. या ग्रेडमध्ये टॉपला जे नंबर दिसत आहेत 492 ह्याला मेंटल प्लेन म्हणतात. हे तिन्ही नंबर कोणत्याही व्यक्तीच्या जवळ असेल तर त्या व्यक्तीची ब्रेन पॉवर खूप चांगली असते. अशा व्यक्तींना खूप जिनियस म्हटले जाते. त्यानंतर 358 हा नंबर कोणत्याही व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थमध्ये येत असेल तर या व्यक्ती इमोशनल खूप असतात. या प्लेनला इमोशनल प्लेन असे म्हणतात. 816 चं कॉम्बिनेशन कोणत्याही व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थमध्ये येत असेल या व्यक्ती खूप प्रॅक्टिकल असतात. या प्लेनला प्रॅक्टिकल प्लेन म्हणतात. त्यानंतर आपण व्हर्टिकल प्लेन पाहूया. 438 असेल तर ह्या व्यक्ती खूप विजनरी असतात आणि 438 याच प्लेनला विजन प्लेन सुद्धा म्हणतात. त्यानंतर 951 हे कॉम्बिनेशन जर कोणत्याही व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थमध्ये मुलांक किंवा भाग्यांकद्वारे येत असेल या कॉम्बिनेशनला विल पॉवर प्लेन म्हणतात. हे कॉम्बिनेशन असणारे व्यक्ती त्या लाईफमध्ये कितीही स्ट्रगल आल्या तर या व्यक्ती लाईफमध्ये कधीही हार मानत नाही. हे कॉम्बिनेशन बहुतांश श्रीमंत लोकांच्या ग्रिडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 278 ह्या प्लेनला ॲक्शन प्लेन म्हणतात. असे लोक खूप डुअर असतात. त्यानंतर अजून 2 प्लेन आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. 456 याला आपण गोल्डन राजयोग म्हणतो
आणि 358ला आपण सिल्वर राजयोग म्हणतो. प्रत्येक नंबर आणि प्रत्येक डायगोनल, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल प्लेनचं महत्त्व या ग्रीडमध्ये आहे. चला तर मग एक लोशो ग्रीडमध्ये कसे नंबर्स फिलअप केले जातात ते पाहूया. एक डेट ऑफ बर्थ घेऊया, म्हणजे तुम्हाला समजायला अगदी सोपे होईल. एक एक्झाम्पलमध्ये आपण एक डेट घेऊया, 1 जानेवारी 2000. यामध्ये जास्त नंबर नाहीत, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला अगदी सोपं होतं आणि समजायला सुद्धा अगदी सोपं होऊन जातं. या डेट ऑफ बर्थमध्ये काय काढायचे आपल्याला? सगळ्यात पहिले तर मूलांक काढावा लागेल आणि भाग्यांक काढावा लागेल. मूलांक म्हणजे काय हे आणि भाग्यांक कसा काढायचा हे दोन्ही मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते पाहून तुम्ही तुमचा मूलांक आणि भाग्यांक काढू शकता. या उदाहरणामध्ये आपण त्या व्यक्तीचा जन्म घेतलेला आहे 1 जानेवारी 2000. तर या व्यक्तीचा मूलांक हा 1 आहे आणि त्याचा आपण आता भाग्यांक काढूया. आता भाग्यांक काढण्यासाठी त्याची डेट ऑफ बर्थची पूर्ण बेरीज करायची, म्हणजे 1 अधिक 1 अधिक 2 अधिक 0 0 0. यामध्ये याची पूर्ण बेरीज केली तर 4 येते, म्हणजेच या व्यक्तीचा भाग्यांक हा 4 येतो. आता तुमच्या समोर एक भरलेला ग्रीड आहे आणि एक रिकामा ग्रीड आहे. आपल्याकडे 2 हा नंबर एक वेळा आहे. ज्या ठिकाणी 2 हा लिहिलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला रिकाम्या ग्रीडमध्ये 2 लिहायचा आहे. त्यानंतर या व्यक्तीचा मूलांक हा 1 येतो. तो सुद्धा आपल्याला एक जिथं होता त्याच ठिकाणी आपल्याला 1 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर परत 1 लिहावं लागेल, कारण की या व्यक्तीचा जन्म हा जानेवारी महिन्यामध्ये झालेला आहे. तो सुद्धा आपल्याला 1च्या बॉक्समध्येच लिहावा लागेल. त्यानंतर या व्यक्तीचा भाग्यांक हा 4 येतो. तर 4 ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला 4 लिहावं लागेल. असंच तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थमध्ये जेवढे नंबर आहे ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लिहायचे आहेत. डेट ऑफ बर्थमध्ये जेवढे नंबर तुमच्याकडे आहेत ते सर्व नंबर पहिले फिलअप करून घ्यायचे त्या बॉक्समध्ये, त्या चार्टमध्ये. त्यानंतर तुमचा मूलांक आणि भाग्यांक हे सुद्धा लिहून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही तुमचं ग्रीड पूर्ण कंप्लीट होतो. त्यानंतर तुम्ही बघायचं त्यामध्ये कुठले कुठले नंबर मिसिंग आहे. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मिसिंग नंबर असल्यावर काय इम्पॅक्ट पडतो आणि जर कुठले नंबर्स रिपीट्स होत आहेत, म्हणजे 1 वेळा 2 वेळा 3 वेळा, तर त्याचा पण आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, शेअर करा. हर हर महादेव.